पुण्यातून एक अतिशय थरकाप उडवणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे। खेळता खेळता एका 7 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी अंत झाला। विचार करा, जर लिफ्टमधून आपण रोज ये जा करतो तीच लिफ्ट एका लहानग्यासाठी मृत्यूचा सापळा बनेल, असं कोणाला स्वप्नातही वाटेल का? या घटनेमुळे संपूर्ण पुणे परिसरात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे। ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन सुन्न झालंय। ही हृदयद्रावक घटना घडली आहे पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील निंबज नगरमध्ये। तिथल्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिवांश शैलेश धूत हा अवघ्या 7 वर्षांचा मुलगा सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घरातून खेळायला बाहेर पडला। लहान मुलं जशी खेळतात इकडे तिकडे धावतात, तसाच शिवांश खेळत खेळत इमारतीच्या लिफ्ट जवळ गेला। त्याने सहज म्हणून लिफ्टची बटणं दाबली आणि लिफ्ट सुरूही झाली। पण दुर्दैवाने ती लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वीच मध्येच कुठेतरी अडकली आणि बंद पडली। बराच वेळ झाला तरी शिवांश घरी का आला नाही म्हणून घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली। काही वेळातच लिफ्ट बंद असल्याचं आणि मुलगा आत अडकल्याचं रहिवाशांच्या लक्षात आलं। त्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जे लोक आहेत त्यांना तिथे बोलवण्यात आलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले आणि शिवांशला लिफ्टमधून बाहेर काढलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। या निष्पाप मुलाचा जीव गेला होता। एका हसत्या खेळत्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला। सध्या सिंहगड रोड पोलिसांकडून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक चौकशीत असं समोर आलंय की लिफ्टमध्ये कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हता आणि सोसायटीकडून तिची नियमित देखभालही केली जात होती, पण तरीही हा सगळा प्रकार घडल्यामुळे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत। ही घटना आपल्या सर्वांसाठीच डोळे उघडणारी आहे। लहान मुलं जेव्हा लिफ्टच्या आसपास फिरतात किंवा खेळत असतात तेव्हा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे हेच आपल्याला या बातमीमधून समजतं। त्यामुळे आपल्या परिसरामध्ये सुद्धा जर अशा प्रकारे लहान मुलं असतील आणि ते लिफ्ट जवळ खेळत असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्या संदर्भात खेळत असताना ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि यासोबतच जर तुमच्या इथे सुद्धा लिफ्ट असतील, लहान मुलं असतील तर काळजी घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आणि याबाबतची काळजी घ्या आणि लहान मुलांवर लक्ष ठेवा। या सगळ्याबाबत आता पोलीस तपास करतात। बरेचदा लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड असतात आणि त्यामुळे हे असे प्रकार घडतात। मात्र आत्ताचा जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये लिफ्टमध्ये कुठलाही तांत्रिक अडचण नव्हती, मात्र तरीसुद्धा ही गडबड कशी झाली या सगळ्याचा पोलीस तपास करतात। तपासाअंती यामध्ये नेमकं काय कारण होतं ते समोर येईल, मात्र त्यापूर्वी आपल्या मुलांची काळजी घ्या हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।